सर्वप्रथम ऑर्गनायझरला मी धन्यवाद देतो की आम्हाला तिघांना इथे बोलवून तुमच्याशी संवाद साधण्याचा आम्हाला इथे चान्स दिल्याबद्दल. मला बोलवण्यात आलं कारण मी हृदय संबंधित डॉक्टर आहे आणि रनिंग पण करतो. म्हणून आम्ही मिलिंद खर्चे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांनाही त्यासाठी इन्व्हाइट केलं आणि डॉक्टर आनंद निकाळजे जे स्वतःही रनर आहेत. आणि अजून एक विषय रिसेंटली जे आपण अनुभवला गेलं 2 वर्ष ते म्हणजे कोविड. एक थोडासा भाग कोविडमुळे रनिंगवर काही परिणाम होतो का आणि रनिंगचा कोविडवर काय परिणाम होतो किंवा त्याच्यामुळे काही चेंज करायची किंवा गरज आहे का असे 3 भाग आम्ही या पर्टिक्युलर सेशनमध्ये कव्हर करायचं ठरवलं. आपण सर्व रनर्स आहात त्यामुळे मी रनिंग या विषयावर काही फार बोलणार नाही. पण हे असं वाटेल की हे कोल्हापूरच्या इन्सिडेंट्समुळे घडलंय का की नाही, तसं काही नाही आहे. ऍक्च्युली हा प्रोग्राम करायचा 1 महिन्यापासून चर्चा चालू होती. फक्त ते डेट्स सगळ्यांच्या एकमेकांना मॅच होत नसल्यामुळे ते असं घडलं की ते मागच्या आठवड्यात कोल्हापूरचा इन्सिडेंट झाला आणि आज झालं. तर ते हा योगायोग म्हणायला पाहिजे. फक्त हे प्लॅन नव्हतं. कोणत्याही मीडियामध्ये निगेटिव्ह गोष्ट फार पटकन उचलली जाते आणि पॉझिटिव्ह गोष्टीला बराच वेळ लागतो. आणि कारण काय की निगेटिव्ह गोष्ट पटकन खपते, पॉझिटिव्ह गोष्ट खपत नाही. मागच्या रविवारी मी, सचिन आणि अजून 2-3 जण सातारा मॅरेथॉन पळून निघालो आणि मॅरेथॉन संपली 10:30 वाजता. आम्ही 11:30 वाजता कारमध्ये होतो आणि 11:30 वाजता व्हॉट्सअपवर ऑलरेडी न्यूज आलेली होती की 1 जण गेला आणि पुढच्या 1 तासाभरात अख्ख्या भारतभर ही न्यूज पसरली. सातारा मॅरेथॉन खूप सुंदर मॅरेथॉन आहे, आपल्या बऱ्याच जणांनी केलेली आहे. वेदर चांगलं आहे, ट्रॅक खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. पण त्या इतक्या सुंदर मॅरेथॉनबद्दल कुठेही एक शब्दही लिहून नाही आला किंवा काही नाही आला. थोडक्यात काय, निगेटिव्ह गोष्ट 1 जण गेला याला जास्त प्रसिद्धी. पण ती छान मॅरेथॉन किती लोक पळाले, किती लोकांनी कंप्लीट केली, फर्स्ट कोण आलं, किती मिनिटात केला, याच्याबद्दल कुठेच काही नाही. आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे आपल्या सगळ्या रनर्समध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि असं वाटतं की अरे हे आपल्यालाही होणार का किंवा आपण काय करणार का. होऊ शकतं ना, त्याला काय असतं. उद्या मलाही होईल, अजून कोणाला होईल. पण हे काय फक्त रनिंगमध्येच होतं असं काही नाही. आपण घरी बसल्या बसल्याही चक्कर येऊन पडू शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, जिन्यावरून पाय घसरून पडू शकतो. ज्या दिवशी आपला जायचा प्रोग्राम ठरलाय ते जायचंच आहे. मग तुम्ही पळत असाल, घरी बसले असाल किंवा कुठेही असाल. माझं अख्खं आयुष्य मी असंच घालवलंय. तुम्हाला थोडंसं तिने वर्णन केलंय. पण लहानपणापासून मी प्रत्येक ऍडव्हेंचरस गोष्टमध्येच करत आलेलो आहे. म्हणजे एक गोष्ट तिने सांगितली नाही, आय एम अ क्वालिफाईड माउंटेनियर एज वेल. सो आय हॅव डन एव्हरीथिंग विच पीपल विल टेल डोंट डू इट. फॉर्च्युनेटली हे फार रेअर असतं. माझ्या आईवडिलांनी मला कधी त्याला नाही म्हणलं नाही. इनफॅक्ट त्या गोष्टीला एनकरेजच केलं की जा कर. पहिलंच मोटरसायकलवर फिरायला गेलो मी ते 1987 मध्ये. त्यावेळेस फोन नव्हते, काही नव्हते. मी आणि माझा एक मित्र, तुम्ही बरेच जण ओळखत असाल, डॉक्टर राजेंद्र खडके, पिडियाट्रिशियन. आम्ही दोघं एक दिवस गाडीवर बसलो गेलो आणि अख्खा साऊथ इंडिया फिरून आलो. 22 दिवसांनी घरी आला लोकांना कळलं की आम्ही जिवंत गेले. त्यावेळेस फोन पण नव्हते. मला असं वाटतं की माझ्यावरची अशी एक नैतिक जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की तुमच्या मनातली भीती कमी करावी. मी प्रयत्न करीन, मी म्हणजे आमचे 3 जण आम्ही प्रयत्न करू की भीती कशी घालवता येईल आणि जेणेकरून आपलं रनिंग हे सेफ तर होईल पण एन्जॉयबल होईल. मी इथे आलो ते कोणाला एनकरेज करायला किंवा डिस्करेज करायला आलं नाही. सो दिस इज डिस्क्लेमर. कोणत्याही ग्रुपचा रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये, कोणाला डिफेंड करत नाहीये किंवा कोणाला सपोर्टही करत नाही. मी फक्त मी आणि आम्ही तिघं, प्रत्येक वेळेला मी म्हणतो आम्ही तिघं, हे फक्त फॅक्ट सांगण्यासाठी आलेलं आहे. प्रत्येकाने आपापलं ठरवून घ्यायचं की या फॅक्ट्स आपल्याला पटल्या की नाही पटल्या, आणि पटल्या असतील त्या घरी घेऊन जायच्या आणि सगळ्यांना सांगायच्या. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो किंवा तुमच्या घरच्यांनाही पडतो, मी का पळतोय, मी खरंच पळायला पाहिजे का. आणि घरच्यांना पडत असतो,
हा का पळतोय किंवा हे का पळतोय किंवा ही का पळते आणि हिने खरंच पळायला पाहिजे का. आणि मग लगेच तुम्हाला एक व्हॉट्सअप दाखवलं जातं की कोण कुठे मेलं, कोण काय पडलं आणि सगळं, आणि मग पुष्कळ प्रश्न उत्तर निर्माण होतात. आपण ह्याच्याबद्दलच थोडंसं चर्चा पुढे करणार आहोत. लोक पळतात, बरोबर आहे, लोक वेगवेगळ्या कारणांसाठी पळतात. फक्त मॅरेथॉनसाठी पळतात का? नाही. ही एक साधी लिस्ट आहे. सर्वात महत्वाची एक्झरसाइज करायला पळतात. काही लोकांना वजन कमी करण्यासाठी पळायचं असतं, काही लोकांना गंमत म्हणूनही पळतात. दे एन्जॉय रनिंग, इट्स व्हेरी गुड. एक फॅड, एक क्रेज असते. कुठेतरी मॅरेथॉन बद्दल 4 मित्र जाऊन आले असतात, मग बाकीला वाटतात चला आपणही पळून बघावं. सो इट इज अ फॅड ॲट टाइम्स, इट इज अ क्रेज ॲट टाइम्स. इट्स अ स्पोर्ट. डोंट फॉरगेट, मॅरेथॉन कम्स अंडर दॅम. एनी लॉंग डिस्टन्स रनिंग इज अ स्पोर्ट. अँड लास्ट आणि सर्वात महत्वाचं, रिसेंटली जे सुरू झालेलं आहे, आर्मी, नेव्ही किंवा आर्म फोर्सेसमध्ये जॉईन होण्यासाठी किंवा पोलीस फोर्समध्ये जॉईन होण्यासाठी त्यांची एक टेस्ट घेतली जाते, फिजिकल टेस्ट. आणि त्या फिजिकल टेस्टमध्ये त्यातला एक पार्ट असतो पळण्याचा. त्यामुळे सकाळी तुम्ही बरेच जण बघाल की पुष्कळ मुलं उठून पळत असतात. आपल्यापैकी एक रनर संतोष वाघ, ते पुष्कळ 10-20 मुलांना रोज सकाळी घेऊन पळवत असतात. सकाळी लवकर जर गेले 5-5:30 पळाला तर तुम्ही नक्की त्यांना बघाल. रिसेंटली 2 वेळा न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे की ते पळत असताना मुलगा कोलॅप्स झाला आणि गेला, आणि मग त्याची चर्चा आणि त्याच्यावरती बरंच काय काय होतं. त्यामुळे सर्वात पहिले आपल्याला हे ठरवायचं की आपण कशासाठी पळतोय. वेगवेगळ्या प्रकारचे पळणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आहेत. हा एक प्रश्न खूप जण चर्चा करतात, खूप ठिकाणी सांगितलं पण जातं. याच्या अगोदरही सांगितलं गेलेलं आहे की पळण्यापेक्षा चालणं चांगलं आहे किंवा ब्रिस्क वॉकिंग चांगलं आहे. पुष्कळ मला विचारतात हे बरोबर आहे का? हो, बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. रनिंग पण बरोबर आहे, वॉकिंग पण बरोबर आहे, ब्रिस्क वॉकिंग पण बरोबर आहे. ह्याच्याचं कारण असं आहे की तुमचं पळण्याचं कारण काय आहे हे अगोदर शोधा. आपण आता जी लिस्ट बघितली त्याच्यापैकी आपलं काय कारण आहे हे बघा. तुम्ही जर एक्झरसाइज करण्यासाठी पळणार असाल तर तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्ही चालू शकता, ब्रिस्क वॉकिंग करू शकता. इट विल गिव्ह यू एक्झॅक्टली द सेम बेनिफिट ॲज रनिंग. आणि मानसिकरित्या आणि तुमच्या घरच्यांना पण चांगलं वाटेल, सेफ वाटेल की अरे हा पळत नाहीये, हा चालतोय, त्यामुळे हा मरायची शक्यता कमी आहे. हा म्हणजे घरच्यांना एकदा ती भीती असते ना की साला गेला तर. पण तुम्ही जर ह्याला स्पोर्ट्स म्हणून बघत असाल, मॅरेथॉन, लॉंग डिस्टन्स रनिंग, यू कॅनॉट वॉक. आपल्याकडे 3 कॉम्रेड्सवाले बसलेत, त्यांना विचारा, त्यांना किती 80-90 किलोमीटर काहीतरी पळायचं असतं. ते 90 किलोमीटर ना डॉक्टर गुले, 90 किलोमीटर. त्यांना विचारा बरं, ते मला बरेच सकाळी 3-3, 4 तास पळताना दिसायचे प्रॅक्टिससाठी. त्यांना विचारा बरं, त्यांना वॉकिंग करून ते कॉम्रेड करू शकतात का? नाही. फुल मॅरेथॉन करणाऱ्यांना विचारा बरं, गवळी साहेब बसले, त्यांना विचारा बरं, ते पेसर असतात, वॉकिंग करून पेसिंग करू शकता का तुम्ही? नाही. सो इफ यू आर लुकिंग ॲट रनिंग ॲज अ स्पोर्ट्स, देन यू हॅव टू रन. यू हॅव टू रन, यू कॅनॉट वॉक. त्यामुळे तुमचं कारण काय आहे पळण्याचं हे अगोदर ठरवा. एक्झरसाइज, वेट रिडक्शन, गंमत जम्मत, फाईन, वॉक करा, नो प्रॉब्लेम. हे काय आलं? हो, ऍक्सिडेंट्स आहे की नाही. ट्रिपल सीट, चौपल सीट, मोबाईलवर बोलणे, मोबाईलवर टेक्स्ट करणे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपण रोज बघतो आणि क्वचित प्रसंगी करतो पण. आणि त्याचं रूपांतर काय होतं? ऍक्सिडेंट. आणि एखादा खूप मोठा माणसाचा ऍक्सिडेंट झाला, आता मिस्त्री साहेबांचा झाला की लगेच त्यावरती खूप चर्चा होते, आणि ज्याला त्यातलं फारसं काही कळत नाही असे त्याच्याबद्दल आपले आपले ओपिनियन देऊन मोकळे होऊन जातात. मग त्याने सीट बेल्ट लावला होता की नव्हता, आणि त्या मॅडम किती फास्ट चालवत होत्या आणि रस्ता कसा होता याच्यावर त्यांची चर्चा होऊन जाते. कारण आजकाल ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फार ऍक्टिव्ह असते. मग ड्रायव्हिंग करताना रिस्क नसते का? असते का नसते? असतेच. तरी आपण ड्रायव्हिंग करतो का? तर मला असंच कोणतरी एका फोरममध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की नाही, ती आवश्यकता आहे, गरज आहे, आणि म्हणून आपण ड्रायव्हिंग करतो.
30 वर्षापूर्वी कुठे कार होत्या, 35 वर्षापूर्वी कुठे कार होत्या, 50 वर्षापूर्वी कुठे व्हेकल होते, तरी लोक चालायचेच ना. तर आय डोंट थिंक इट इज अ नेसेसिटी. आणि अगदी मान्य की ती नेसेसिटी आहे, तरी आपण त्याचे नियम पाळून, सेफ्टी नॉर्म्स पाळून तरच चालवतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जर सेफ्टी नॉर्म पाळून चालवलं तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता कमीच होऊन जाते. प्रॉब्लेम कुठे सुरू होतो, जेव्हा सेफ्टी रूल्स पाळत नाही. मग आपण डिस्कस करतो, ब्लेम करतो, वी फाइंड अ स्केप गोड. कोणाला तरी ब्लेम केलंच पाहिजे की नाही. थोडी चर्चा होते, मग विसरतो आणि परत सेम सुरू होऊन जातं. परत नेक्स्ट ऍक्सिडेंट दिसतो. आपण गव्हर्नमेंटला ब्लेम करतो का, आपण आरटीओला ब्लेम करतो का व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग चूक असते का पोलिसांनी बरोबर काम नाही केलं नाही, आपण यांना कोणाला ब्लेम करत नाही, कारण त्याच्यावर ब्लेम नसतोच. ब्लेम हा पूर्णपणे त्या ड्रायव्हरवरच असतो, आयदर या व्हेकलच्या किंवा त्या व्हेकलच्या किंवा बाईक चालणार. या चौघांना ब्लेम करून फायदाच नसतो. हे सांगण्याचं कारण असं आहे की मॅरेथॉन ऑर्गनायझर जे असतात त्यांचे काही अशी इच्छा नसते की व्हावे, ते सगळे सेफ्टी नॉर्म पाळतच असतात. पण तरी शेवटी बदनाम कोण होतं, ऑर्गनायझर्स. त्यामुळे आपण यांना जर ब्लेम करत नसतील तर लॉंग डिस्टन्स रनिंग किंवा मॅरेथॉन ऑर्गनायझर ब्लेम करण्याचं काही कारणच नाही. ओके, इफ इट बोर्ड यू किंवा तुम्हाला असं वाटलं की याचा काही संबंध नाही, लेट्स टॉक अबाउट द स्पोर्ट्स. किती लोकांना वाटतं की स्पोर्ट्स हे ओके, वी कॅन डिवाइड सेफ स्पोर्ट्स अँड नॉन सेफ स्पोर्ट्स, और डेंजरस स्पोर्ट और एडव्हेंचरस स्पोर्ट. मान्य, सगळ्यांना मान्य आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी हे सगळे सेफ गेम्स आहेत. पळणे, मोटरसायकल, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग हे सगळे डेंजरस गेम्स आहेत. हे सगळ्यांना पटतंय ना. ओके, लुक ॲट दिस. हू सेज दे आर सेफ? दे आर नॉट सेफ ॲट ऑल. क्रिकेटमध्ये कितीतरी ग्राउंडवर लोकांचे मृत्यू झालेले आहेत, फुटबॉलमध्ये झालेले आहेत, बॅडमिंटन कोर्टवर झालेले आहेत. टेबल टेनिस तर मी पर्सनली कोणाला तरी ओळखतो हू डाईड ड्युरिंग प्लेइंग टेबल टेनिस. देन हाऊ कॅन इट बी सेफ? ते सगळेजण त्यांच्यामध्ये सेफ गेम खेळत असतात, पण तरी मरतात. 1980 मध्ये आपल्या इथे औरंगाबादलाच, मेडिकल कॉलेज औरंगाबाद, जीएमसी औरंगाबादला एकाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. क्रिकेट खेळत असताना त्याला छातीवर बॉल लागला आणि डायड ऑन द स्पॉट. 1980 औरंगाबाद. मग क्रिकेट अनसेफ आहे, बंद करा असं म्हणायला पाहिजे का? नाही. अँड वी डू लॉट ऑफ ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स, माउंटेनिंग, ट्रेकिंग. सगळ्यांना माहिती असतं एव्हरेस्टवर चढताना मरण्याची शक्यता आहे, पण तरी जातात ना. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, एव्हरेस्ट चढताना फारसे लोक मरत नाहीत. अरे सरप्राईज, येस, मेजॉरिटी डेथ ऑकर वेन दे आर क्लाइम्बिंग डाऊन. दे नेव्हर, रेअरली डाय वेन दे आर क्लाइम्बिंग द एव्हरेस्ट. दे युजली डाय वाईल दे आर क्लाइम्बिंग डाऊन. आणि कोणत्या याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये, मॅरेथॉनमध्ये इंजुरीज होणारच आहेत. दॅट इज पार्ट अँड पार्सल. देर आर हेल्थ हजार्ड्स अँड ऑफकोर्स देर आर डेथ्स. And still we have to play it. But we have to play it thinking that it's a dangerous game with all the precaution and safety measures. सगळे ऑर्गनायझर वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी मेजर्स, सेफ्टी रूल्स, प्रिकॉशन्स घेतच असतात. त्यामुळे आपण जेव्हा मॅरेथॉनला जातो, गो विथ फुल थिंग इन माइंड की द ऑर्गनायझर्स हॅव ऑर्गनाइज्ड एव्हरीथिंग. डोंट वरी. इफ द टाइम कम्स यू विल हॅव टू गो. ऑर्गनायझर किती काही असलं तरी. आता हा व्यक्ती जो गेला कोल्हापूरला, तो तर 250 मीटर अलीकडेच गेला ना. त्यामुळे ही गॅट ऑलरेडी रन मोर दॅन 20 किलोमीटर्स. त्यांनी तिथे आमच्या समोर ऍक्च्युली ती अँब्युलन्स पाहिली, आम्ही तिथे होतो. त्यांनी सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या होत्या, सगळ्या केलेल्या होत्या. स्टील समथिंग आर बियॉन्ड युअर कंट्रोल. बट दॅट शुड नॉट डिसहार्टन यू, किंवा त्यांनी तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग द्यायला नको. आणि एमआयटीचं एक स्पेशल आहे आपल्याकडे, जे आमच्यासारखे डॉक्टर्स आणि रनर्स आहेत त्यांच्या हाताला एक बँड लावून आम्हाला व्हॉलेंटियर्स म्हणून पळवतात.
आणि आमचं काम असतं की रस्त्याने जर कुठे काही इन्सिडेंट झाला असेल किंवा होत असेल तर वी शुड गिव्ह अप रनिंग अँड अटेंड टू दॅट पर्टिक्युलर इन्सिडन्स. तर आपल्या MITला हे नेहमी 10-20 लोक तरी असतातच टू गो ॲज रनर कम व्हॉलंटियर्स. यू कॅन से रनिंग व्हॉलंटियर्स. हे सगळं का होतं आणि हे होऊ नये यासाठी काय काय करताय. लिस्ट खूप मोठी आहे, त्यातले काही पॉइंट्स मी घेणार आहे. सर्वात महत्वाचं, आय टू वॉन्ट टू रन. पाहतात 10-20 लोक आपले मित्र पळतात आहे, 4-5 मित्र पळतात आहे, मग मी पण पळतो. मग ते पण रजिस्टर करतात. प्रॅक्टिस केली तर केली, नाही केली तर नाही केली, पण ते जाऊन उभे राहतात. आपलं फिजिकल मेंटल स्टेटस आहे की नाही पळण्याचं ह्याची त्यांनी कुठेही खबरदारी घेतलेली नसते. आपली फॅमिली हिस्ट्री काय याची माहिती नसते. आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत का याची तर कल्पनाच नसते. आणि कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे माहिती असतात तरी ते लपवले जातात. इससे मुझे कुछ नहीं होने वाला, इससे ये तो मुझे 10 साल से है असं म्हणून ते पार्टिसिपेट करतात. पुष्कळ ओव्हरवेट किंवा खूप अंडरवेट लोक पळताना बघितलेले आहेत, ज्यांना नी प्रॉब्लेम्स आहेत, ऑलरेडी अँकल प्रॉब्लेम आहे, ही प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा पळायचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी हे हजार्डच आहे. कारण तुमच्या नी प्रॉब्लेम असताना किंवा अँकल प्रॉब्लेम असताना तुम्ही जर पळायचा प्रयत्न केला तर ते वाढणारच आहे. मग तुम्ही रनिंगला ब्लेम करून चालेल का? जबाबदार तुम्हीच आहात. पुष्कळ लोकांना हार्ट प्रॉब्लेम असतो, पुष्कळ लोकांची एन्जिओप्लास्टी झालेली असते, बायपास झालेला असतो, आणि तरी ते मॅरेथॉनमध्ये पार्ट घेतात. जालना माझ्याबरोबर 2 जण पळाले, त्यांचे बायपास मी स्वतःच केलेले. आता मी काय करू शकतो त्यांना? आता त्यांना काही झालं असतं तर ऑर्गनायझर्सला ब्लेम झालं असतं, बरोबर आहे की? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय टू वॉन्ट टू रन. मग मला त्याचं काही घेणं नसतं. बाकी पळतं तर मग मी पण पळणार. इनएडिक्वेट प्रिपरेशन. चलो जाके आते, क्या फर्क पड़ता है, थोड़ा तो भाग लेंगे ना, नहीं हुआ तो नहीं हुआ. अरे तुम्ही स्पोर्ट्स म्हणून पळताय, पूर्ण तयारीनिशी जा. म्हणजे पळा जातात 21 किलोमीटरसाठी किंवा 42 किलोमीटरसाठी एक 4-6-8 वेळात एक 2-4-5 किलोमीटर पळालेले असतात आणि मग डायरेक्ट तिथेच. प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्या मते ते सोपं आहे कारण त्यांच्या कोणतरी मित्रांनी केलेलं असतं, पण त्यांना हे माहित असतं की मित्रांनी अगोदर बरेच वेळा पळून आलेला आहे आणि इज अ सीझन रनर. ही जस्ट डझंट टेल देम दॅट ही इज प्रॅक्टिसिंग. त्यामुळे इनएडिक्वेट प्रिपरेशन, मानसिक तयारी नसते 42 किलोमीटर करण्याची किंवा 21 किलोमीटर करण्याची. ॲज दे से दॅट मॅरेथॉन इज 90% मेंटल गेम, 10% फिजिकल गेम. मानसिक तयारीच नसते, पण तरी जाऊन उभं राहायचं. हे करू नये. हे केल्याने रिस्क वाढते. टेकिंग अनड्यू रिस्क. सगळ्यांना सबट्यूची फार हौस असते. नाही सबट्यू तर 2:10 मध्ये झालंच पाहिजे. यार त्यांनी तर 2:10 मध्ये केलं, मी 2:08 मध्ये करू का? का पण? दिस इज अनड्यू रिस्क. Are you ready for it? Have you practiced for it? No. Just because somebody else is trying to do sub 2. No, don't try. It is undue risk. Unrealistic or unachievable goals. माझे 3 मित्र 42 करणार आहेत म्हणून मी पण करतो, किंवा बाकीच्यांची तयारी सब 2 ची आहे, किंवा त्यांना फुल मॅरेथॉन 4.5 तासात संपवायची आहे, मी पण करतो. अरे तर मी जर म्हणलं की मी सब 2 करतो तर तुम्ही सगळे हसणार, मला माहिती आहे. इफ आय पुट दॅट गोल ॲज सब 2, इट इज अनरिअलिस्टिक, अनअचिवेबल. यू हॅव टू थिंक ऑफ युअर एज एज वेल. सो डोंट पुट अनरिअलिस्टिक, अनअचिवेबल गोल्स. व्हॉट हॅपन्स इज तुम्ही ते अनअचिवेबल गोल ठेवता आणि मग त्याच्या मागे लागता, सब 2 साठी प्रयत्न करता आणि मग सुरुवातीपासून जोराने पळायची चालू ठेवता. तुमची बॉडी तयार नसते त्यासाठी, हार्ट तर नसतंच. मग थोड्या वेळाने तुम्ही थकता, पण ते डोक्यात असतंच, अरे यार त्याचं होऊन जाईल, सब 2 माझं नाही होणार, त्याचं होऊन जाईल, माझं नाही होणार. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पुढे पडता आणि मग ऍक्सिडेंट होतात.
त्यावेळेस तुम्ही कोणालाही सांगत नाही की तुमच्या डोक्यात काय चाललेलं असतं, आणि एकदा गेल्यानंतर तर कोणालाच माहित नसतं, अजून तरी नाही. सो डोंट पुट अनरिअलिस्टिक गोल्स, unachievable goals. Think what you can do. Marathon is a race, is a run, not a race. And you are competing with yourself. हा, इथे तुमच्याकडे कोणीतरी पोडियमसाठी असणारे असतील ना, त्यांचे ते वेगळेच असतात. ओके, ते इथे नाहीच आहे. ओके, ते वेगळेच असतात. Ignoring the warning during the run. This is the most common thing. आपण पळत असताना पुष्कळ तर आपल्याला त्रास होतो, नाही असं नाही, पण आपण ते वेगवेगळ्या कारणांवर ढकलून देतो. हे सर्वात जास्त डेंजरस केव्हा असतं माहिती का? शेवटच्या 5 किलोमीटरमध्ये, आयदर हाफ और फुल मॅरेथॉनमध्ये, तेव्हा तुम्ही अगदी थकलेले असतात, पण त्या 5 किलोमीटरला तुम्ही यू जस्ट ट्राय टू पुश. शेवटच्या 2 किलोमीटरला तर अगदीच जोर लावायचाच, तेव्हा पण घड्याळ बघलेच असतं तुम्ही, आणि ते तुमच्या टार्गेटच्या आसपास जर असेल तर मग काही विचारायच नको. 2:20 आणि तुम्ही जर बघितलं की अरे शेवटचे 2 किलोमीटर राहिलेत आता आणि 2:10 झाले, मग तुम्ही यू ट्राय टू पुश. दॅट इज द वर्स्ट थिंग. तुम्ही सगळे पळालेले आहेत, शेवटचे 500 मीटर आणखीन डेंजरस असतात. का? त्यावेळेस खूप जण तुमचेच मित्रमैत्रिणी लाईनीने उभे असतात, किंवा काही जण आपल्यापेक्षा फास्ट जाणारे परत आलेले असतात, त्यांचे मेडल वेल घेऊन, ब्रेकफास्टची पिशवी घेऊन. तिथे तुम्हाला ते मागे मागे लागत असतात. ए पळ पळ, 200 मीटर राहिलं, 300 मीटर राहिलं, 500 मीटर राहिलं, जोराने पळ, पटकन होईल. इट्स अ सायकॉलॉजी. दे आर ट्राईंग टू एनकरेज यू. इट इज अप टू यू टू टेक ऑर नॉट टू टेक. मग त्या शेवटच्या, म्हणजे इट इज व्हॉट आय हॅव गॅदर्ड अबाउट द कोल्हापूर इन्सिडन्स. इट इज नॉट फुल प्रूफ, बट द इन्फॉर्मेशन आय गॉट. दिस जेंटलमन ran very well. Last 2 kilometers he had some problem, but he ignored. He probably must have thought की झाला आता 2 तर राहिलेले आहेत, आणि त्यातला बराचसा उतार आहे ऍक्च्युली सातारा मॅरेथॉनचा. सो ही मस्ट हॅव थॉट की चला आता उरलेले 2, आणि ही कोलॅप्स्ड ॲट 250 meters. सो प्रॉब्ली his heart just decided that enough is enough. So always warning sign. डिहायड्रेशनच्या वॉर्निंग साईन येतात, चक्कर येते, अंधार यायला लागतात. Take those signs. You have so many marathons coming up again. If you just die, there are no more marathons. So, ते म्हणतात ना काय, सर सलामत तो पगडी 50, तसं आहे. If you have a problem, wait, slow down, maybe stop. मागच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये वरळी सीफेअर्सवर I saw one of these elite runners who just stopped at one of the medical centers. I don't know what was the problem, but he stopped there. He was there for 3-4 minutes and started running again. So if elite runners can do it, why can't we do it? You for your joy of near completion. Same. तुम्हाला आता एंड दिसत असतो, आणि मग तुम्ही आणखीन जोराने थोडा जोर लाव असे करतात, आणि तिथे मग प्रॉब्लेम होऊ शकतो. इनएडिक्वेट इंटेक ऑफ कॅलरीज अँड वॉटर. पुष्कळ लोकांना सवय असते रस्त्याने पळताना खायचं नाही, मला गरज नाही, मला सवय आहे, पाणी घ्यायचं नाही. सायंटिफिकली बघितलं तर एक्सेस वॉटर इंटेक इज ऑल्सो बॅड अँड लेस वॉटर इंटेक इज ऑल्सो बॅड. बट यू कॅन हार्डली डू एक्सेस वॉटर इंटेक. किती तुम्ही ट्राय करा, यू कॅनॉट डू एक्सेस वॉटर इंटेक. एक्सेस वॉटर इंटेकने असं म्हणतात की तुमचं डायल्युशन होतं, सोडियम कमी होतं, अँड यू गो इन टू हायपोनॅट्रेमिया. बट ॲज अ डॉक्टर आय कॅन टेल यू, हायपोनॅट्रेमिया इट्स नॉट इझी टू डू इट, अँड नॉट ॲट यंगर एज. ओके, आणि असं अॅक्युटली होत नाही. आता आपल्याकडे 2 एक्सपर्ट आहेत, तेव्हा ते सांगतीलच, पण ती थेरॉटिकल भीती आहे. त्यामुळे युजली इट इज द थिंग विच किल्स यू और क्रिएट्स प्रॉब्लेम इज डिहायड्रेशन, नेव्हर ओव्हरहायड्रेशन. मग पाणी किती प्यायला पाहिजे? 700 ते 800 ml पर आवर ऑफ रनिंग. दॅट इज द रिकमेंडेड. इफ यू कॅन टेक सरबत किंवा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स्ड फ्लुइड समथिंग, दॅट इज गुड. इफ नॉट, यू कॅन जस्ट टेक सिंपल प्लेन वॉटर. दोन्ही मधला फरक असा आहे की क्रॅम्प्स येण्याची शक्यता इलेक्ट्रोलाइट आणि सरबतनी कमी असते. प्लेन वॉटर घेतलं तर कदाचित क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त असते.
पाण्याच्या विषयाला पाणी आलं. थँक्यू. मी डिहायड्रेट नाही. कॅलरीज इंटेक डोंट इग्नोर, एस्पेशली तुम्हाला जर डायबिटीस असेल, वय जास्त असेल तर कॅलरीज इंटेक हे झाल्याच पाहिजे. एका लेवलच्या नंतर तुमच्या मसलमधलं ग्लुकोज आणि ग्लायकोजन सप्लाय संपतो, तो लिव्हरपासून मिळतो, तो पण थोड्या वेळाने संपतो आणि मग सुरू होतं ज्याला म्हणतात कीटोॲसिडोसिस, ओके, किंवा ऍसिड फॉर्मेशन. आणि ऍसिड फॉर्मेशन एका लेवल नंतर हे घातक असतं. त्यामुळे कॉन्स्टंट जे जेल सप्लाय म्हणा किंवा खायचं जे असेल ते खाऊ शकता तुम्ही, ज्याच्याने कॅलरी इंटेक चालू राहील आणि तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त कमी होते. इग्नोरिंग वेदर कंडिशन्स. आपण सर्वांनी मुंबई पळालेलो आहोत. आपण प्रॅक्टिस औरंगाबादमध्ये करतो, स्पेशली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, जेव्हा इथे थंड आणि ड्राय वेदर असतं, आणि अचानक मुंबईला जातो तिथे हॉट ह्युमिड वेदर असतं, पळाच्या अगोदरच घामाघूम झालेलं असतं. व्हॉट डज दॅट मीन इज यू कॅनॉट एक्स्ट्रापोलेट युअर रनिंग प्रॅक्टिस इन औरंगाबाद इन टू मुंबई. इट इज डिफरंट. ते तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवायला पाहिजे. डिसेंबर मधली मॅरेथॉन आणि मार्च एंडची मॅरेथॉन कम्प्लिटली वेगळी असते. इव्हन फॉर दॅट मॅटर ऑक्टोबरची मॅरेथॉन वेगळी असते, कारण तेव्हा वेदर खूप गरम असतं. त्यावेळेस तुमचं वॉटर इंटेक खूप जास्त असायला पाहिजे आणि तुमच्या रनिंगची स्टाईल किंवा सिस्टीम पण बदलायला पाहिजे. मे बी वॉर्म वेदरमध्ये तुम्ही थोडं स्लो पळून बघायला पाहिजे, ज्याच्याने तुमचं स्टॅमिना वाढेल, कारण तुम्ही प्रॅक्टिस केली असते थंड ड्राय वेदरमध्ये. पार्टी बिफोर रन. अरे हा, जे हसले ते फसले. जे हसले ते सगळ्यांनी रनिंगच्या अगोदर आदल्याशी पार्टी केलेली आहे. ओके, दिस इज व्हेरी डेंजरस. त्याचं कारण असं असतं की रन नंतर पार्टी करा, जरूर करा, सगळीकडे फॅसिलिटी असते, पण रनिंगच्या अगोदर पुष्कळ लोक रात्री बसतात. पेक घ्या नका घेऊ, पण रात्री बऱ्याच वेळा गप्पा मारत बसतात, खात पीत बसतात, रात्री उशिरापर्यंत जागतात. अभी क्या जानवर, अभी सोने की जरूरत ही नहीं, अभी 5 बजे तो जाने का है. So they ignore their body clock, they ignore that body needs rest. It is harmful and hazardous to your body. त्यामुळे तुम्हाला जी काय पार्टी करायची ती रन नंतर करा. पोस्ट रन पार्टी इज आय विल ऑल्सो कम, बट नॉट प्री रन. अँड हॅव गुड फूड बिफोर, नॉट हेवी मील बट adequate good food, simple food. Don't party, no, preferably no alcohol. हेल्थ इश्यूज खूप जणांना असतात. आयदर दे आर प्री एक्झिस्टिंग ऑर दे आर हिडन. आपल्या प्रत्येकाला काही ना काही आजार असतात. सिंपल हार्टचे प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम असेल किंवा हार्टचे प्रॉब्लेम असेल. सिंपल अगदी म्हणजे डायबिटीस असतं, ब्लड प्रेशर असतं, थायरॉइड असतं, किडनी प्रॉब्लेम असतो, काहीच नाही तर नी प्रॉब्लेम असतो, वजन जास्त असतं, पोटाचे आजार असतात, लिव्हर, खूप मोठी लिस्ट आहे. काही ना काही आजार असतात. त्याच्या प्रत्येकाचे आपले आपले पळण्यावरती परिणाम असतात. त्यामुळे तुम्हाला जर प्री एक्झिस्टिंग हेल्थ इश्यूज असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या डॉक्टरने दिलेला सल्ला नक्की पाळा. हिडन म्हणजे आपल्याला माहितीच नसतं, कारण आपण कधी टेस्ट केलेलं नसतं, किंवा टेस्ट केलेले असतात 7 वर्षापूर्वी. हा, केली ना 7 वर्षापूर्वी टेस्ट. हो, 7 वर्ष आता 7च, मी पळतोच आहे ना 7 वर्षापासून. हो, पण दुसरे आजार असू शकतात ना. तुम्हाला डायबिटीस झाला असेल, ब्लड प्रेशर झालेलं असेल, लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, किंवा कॅन्सर असेल, छातीचे काही प्रॉब्लेम असतील, एकदा बघा ना काय. असं गृहीत धरू नका 7 वर्षापूर्वी सगळं चांगलं होतं म्हणून आधी चांगलं आहे. सर्वांचा आवडता प्रिय विषय म्हणजे हृदय. मी ज्यावेळेला बोलणार नाही, कारण आपले एक्सपर्ट डॉक्टर मिलिंद खर्चे आहेत, या विषयावर तेच बोलणार आहेत. त्यामुळे मी हृदय सोडून बाकी विषयाचा सांगतोय की तुम्हाला साधा जरी आजार असेल तरी त्याला इग्नोर करू नका. त्याच्याबद्दल डॉक्टरशी कन्सल्ट करून घ्या. बिकॉज ब्लड प्रेशर इज ऑल्सो इम्पॉर्टंट डिसीज. डायबिटीस, थायरॉइड हे इम्पॉर्टंट डिसीज आहे. तुम्हाला किडनी प्रॉब्लेम हे इम्पॉर्टंट डिसीज आहे. त्याचे हृदय पळण्यावरती नक्कीच परिणाम आणि दुष्परिणाम असतात. पुष्कळदा विचारलं जातं, मग हे मॅरेथॉनमध्ये लोक पडतात,
त्यांना हार्ट अटॅक येतो, मरतात. मग कसं? व्हॉट इज द इन्सिडन्स तुमच्या मते? किती कॉमन असेल? रफली आयडियाच नाही, गेस. 0.7. सो रेअर, बेसिकली रेअर. अरे मग एवढं रेअर आहे तरी आपण का घाबरतो? कारण आपल्याला घाबरवलं जातं. आपल्याला कोणी चांगल्या गोष्टी दाखवत नाही, घाबरण्याच्या गोष्टी जास्त दाखवल्या जातात. आणि युजली कोण दाखवतो हे? त्यांचा रनिंगशी काय संबंध नसतो. आता घरी गेल्यानंतर विचार करा की आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या त्या कोणी कोणी सांगितल्या, आणि ते रनर्स होते का किंवा आहेत का? न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन अशा नावाचं एक जर्नल आहे, विच इज व्हेरी रेप्युटेड इंटरनॅशनल जर्नल इन मेडिकल फॅटर्निटी. त्याच्यातलं हे आर्टिकल आहे. त्यांनी हे कळलं की लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये काय काय होतं. हा डेटा त्यांनी जो केला आहे तो 2000 ते 2010चा आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी 6000 मॅरेथॉन्स आणि 1 कोटी काहीतरी लाख एवढे रनर्सचं इव्हॅल्युएशन केलं. त्यात किती पार्टिसिपंट होते या मॅरेथॉनमध्ये 10 वर्षात? 1 कोटी. आणि डेथ किती होत्या? 59. सो 59 डेथ्स over 10 years in 6,000 something marathons in 1 crore plus runners. म्हणजे एक्झॅक्ट नंबरच आहे तर 1,87,00,000 रनर्स. त्याचं पर्सेंटेज काढलं तर 0.0005% आहे. म्हणजे आज आपण इथून उठून निघून पुढचे 8 दिवस जर ड्रायव्हिंग केलं औरंगाबाद शहरात, एस्पेशली 2 व्हीलरवर, तर प्रॉब्ली आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता याची जास्त आहे. सो इट इज एक्स्ट्रीमली रेअर. दॅट इज द पॉइंट आय एम ट्राईंग टू मेक. अँड दॅट इज ते अनालिसिस पण केलं की कशासाठी, कशामुळे झालं. त्याच्यातले मेजॉरिटी कारण हे हृदयाशी रिलेटेड होते. तेवढंच मी सांगेन, पण घाबरणार नाही, कारण यांचे इन्सिडन्सच कमी आहे. आणि त्यांनी असं अनालिसिस केलं की ज्यांना हृदयामुळे ते गेले त्यांना ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग काहीतरी आजार होते, ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सो ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता आपण रनिंगला ब्लेम करूच शकणार नाही. इन्सिडन्स खूप कमी आहे, त्यांना हार्ट प्रॉब्लेम ऑलरेडी होते, and that is why they died. They would have otherwise also died without running. So if all the safety norms are followed, it's very safe to run a marathon. हा पॉइंट मला इथे बसल्या सगळ्या रनर्स स्ट्रेस करायचा आहे. इट इज सेफ टू रन मॅरेथॉन प्रोव्हाइड. इट्स लाईक ड्रायव्हिंग. इफ यू फॉलो ऑल द नॉर्म्स, सेफ्टी नॉर्म्स, इट इज अनलाइकली दॅट यू विल डाय इन अ कार ऍक्सिडेंट. आय गॉट सम सजेशन्स फॉर न्यू रनर्स. इथे आपले सगळे सीझन रनर्स आहेत, पण न्यू रनर साठी सजेशन आहे. सर्वात पहिले, आर यू फिजिकली अँड मेंटली फिट टू रन? सो अनालाइज इट. इफ यू आर नॉट फिजिकली ऑर मेंटली प्रिपेअर्ड फॉर रनिंग, डोंट रन. अगदी सुरुवात करायच्या अगोदर सर्वात पहिले एका डॉक्टरकडे जा आणि त्याच्याकडून पूर्ण हेल्थ चेकअप करून घ्या. तुमचं वय वर्ष 15 असलं, 18 असलं, 20 वर्ष असलं तरी, कोल्हापूर इन्सिडन्स मधला जो गेलेला व्यक्ती आहे त्याचं वय 32 होतं. तुम्ही म्हणाल 32? हो. तुम्ही रनिंग सुरू करायच्या अगोदर तुमचं हार्ट नाही, सगळा हेल्थ चेकअप करून घ्या. असं होऊ शकतं की तुम्हाला काही आजार असतील, असं होऊ शकतं की तुम्हाला नी मध्ये प्रॉब्लेम असेल, असं होऊ शकतं की तुम्हाला पोटामध्ये प्रॉब्लेम असतील. कमीत कमी ते माहिती तर होईल. या निमित्ताने तुमचे चेकिंग होईल सगळी. आणि त्यात जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जा. दॅट इज प्रिपरेशन. जस्ट डोंट रजिस्टर फॉर अ मॅरेथॉन अँड रन. प्रिपेअर युअर सेल्फ. आणि प्रॉपर ट्रेनिंग घ्या, ॲडिक्वेट रनिंग करा. आपल्याकडे 3 लॉंग डिस्टन्स कॉम्रेड्स आहेत, त्यांचे रनिंगचे प्रॅक्टिस, त्याचे अनुभव ते सांगतीलच. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
मग ते 10 किलोमीटर असो किंवा कॉम्रेड असो, आणि ते सिस्टमॅटिकलीच पळायला पाहिजे, तरच तुम्ही सक्सेसफुली ते मॅरेथॉन पूर्ण कराल आणि मॅरेथॉन नंतर मॅरेथॉन पळत राहाल. तुम्हाला एक मॅरेथॉन पळायची असेल तर काय तुम्ही वॉकही करून येऊ शकता. आणि डोंट बी इन अ हरी. डोंट ट्राय टू बी टू क्विक and try to run too much in short period. That will definitely give you injuries. You may not die, but you will definitely give you injuries. Listen to your body. If your body says की नाही हे आपल्यासाठी नाही आहे, don't make it ego. माझे 3 मित्र पळतात म्हणून मलाही पळलंच पाहिजे, जरूर नाही. You are competing with yourself, not with your friends or other runners. Remember that. And take necessary precautions day before and on the race day. Don't party, don't venture around. पुष्कळ लोक रात्रीतून ट्रॅव्हल करून तिथे 5 वाजता पोहोचतात आणि रनिंगला जातात. I don't think that's an appropriate thing. And I have got suggestions for the seasoned runners like you as well. I think this is more appropriate slide in today's forum. First and most important, you are a human being too. तुम्ही सगळे रनर्स आहात, अगदी बरोबर आहे. तुम्ही खूप मॅरेथॉन पळालेले आहात, पळता आहात, लांब लांब डिस्टन्सचे रोजचे प्रॅक्टिस आहे, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही पण माणूस आहात किंवा बाई आहे किंवा स्त्री आहात. याचाच अर्थ असा की आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी या तुम्हालाही लागू होतात. तुम्ही स्वतःही हे सगळे सेफ्टी नॉर्म्स पाळलेच पाहिजे, या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. तुम्ही पळता गेल्या 6 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून किंवा 8 वर्षापासून किंवा तुम्ही अमुक मॅरेथॉन केलेले आहेत, हे तुम्हाला इम्युनिटी देत नाही. म्हणजे हे तुम्हाला प्रोटेक्ट करणार नाही. आता मला सांगितलं की तो परत कोल्हापूर इन्सिडन्स 32 वर्षांचा, ही रिसेंटली हॅड डन फुल मॅरेथॉन. He was preparing for Ironman. So, it can happen to anybody. Because you are a seasoned runner does not mean that you can ignore everything. In fact, you should be looking after more. तुमच्यापैकी किती लोकांनी फुल हेल्थ चेकअप केलेले आहे? हात वर करा प्लीज. Less than 50%. Less than 50%. Okay. तुमच्यापैकी किती लोकांनी गेल्या 2 वर्षात हेल्थ चेकअप केलं? 25%. All other people, 75% should also do. Don't run next marathon without doing health checkup. We don't want any incidents. We don't want to lose our friend. We don't want any bad reputation to our city. We don't want any bad, not because you are running in Aurangabad, but bad reputation anywhere. Like you go and run in Delhi, but the reputation is, oh, तो औरंगाबादचा रनर होता. Like we say, कोल्हापूरचा रनर होता, सातारामध्ये पडला. So get yourself health checkup. कोणाकडे करायचं? तुम्ही कोणत्याही जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, सगळीकडे हेल्थ चेकअप प्रोग्राम्स असतात, ते करून घ्या. तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम असतील त्याची ट्रीटमेंट जरूर करा. मी म्हटलं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड जे काय असेल ते. मी कधीच म्हटलं नाही तुम्ही रनिंग बंद करा. तुमचे आजार जे असते त्याचे व्यवस्थित ट्रीटमेंट करा, कंट्रोल करा आणि मग पळा. तुमच्या डॉक्टरशी तुम्ही सल्ला घ्या की मी हे इतकं डिस्टन्स पळणार आहे, माझ्या प्री एक्झिस्टिंग डिसीजमध्ये हे अप्रोप्रिएट आहे किंवा नाही आहे का, मी याच्यात बदलायला पाहिजे. क्वचित प्रसंगी तुम्हाला डॉक्टर सांगतील की बंद करा, पण युजली डॉक्टर तुम्हाला बंद करायला सांगणार नाही. आपले रनिंग गोल्स काय आहेत हे बघायला पाहिजे. पुष्कळ गोष्टीनंतर आपल्याला आपल्या रनिंग गोल बदलावं लागतात. 42 करत होतो, कॉम्रेड करत होतो, पण आता ते माझ्याकडून शक्य नाही. किंवा आता मला जी डॉक्टरांनी काय आजार सांगितले किंवा प्रॉब्लेम सांगितले त्यानंतर मी ते पळण्यापेक्षा मी पळत राहीन. मे बी मी 21 करेन, मी 10 करेन. तुमच्या डॉक्टरशी डिस्कस करा आणि त्यात ऑल्टरेशन करा. There is nothing wrong if you decide to reduce or stop running. It is important that you live, you be alive, rather than you run and die. Another advice for all my running friends, all of you are seasoned runners. Never advise a person to start running without his or her medical checkup.
तुमच्याकडे बरेच जण येतील, तुमच्या ओळखीचे नातेवाईक मित्र विचारायला, अरे तुम्ही पळता, आम्ही पण पळतो, कसं काय करायचं सांगा, तुम्ही कसं ट्रेनिंग करता, मग मी पण तुमच्यावर ट्रेनिंगला येतो. धन्यवाद. नका येऊ. पहिले डॉक्टरकडे जा, तुमचं हेल्थ चेकअप करून घ्या, तुम्ही फिट आहात का बघा, आणि त्यानंतर या. बिकॉज इफ समथिंग गोज रॉंग, त्या व्यक्तीला काही घडलं तर तुमच्यावर तर ब्लेम येईलच, पण तुम्हाला पण नैतिकरित्या ते योग्य वाटणार नाही. त्यामुळे त्याचं कम्प्लीट मेडिकल हेल्थ चेकअप केल्याशिवाय त्याला पळण्याचा सल्ला प्लीज देऊ नका. Some suggestions for organizers as well. So we have come to 3 things. One is fresh new runners, seasoned runners like you, and organizers. Increase the paramedic support. मागचे मान हल्ल्या. Resuscitation training for the all volunteers before the event. Okay. I would like to announce something on the behalf of ISA. ISA is Indian सोसायटी ऑफ अनेस्थेशियोलॉजिस्ट. त्याच्या औरंगाबादच्या प्रेसिडेंट आहेत डॉक्टर संगीता देशपांडे, ज्या स्वतःही पळतात, आणि त्याचे कोषाध्यक्ष आपल्यासमोर बसलेले आहेत डॉक्टर सचिन नाचणे. त्यांच्यातर्फे ऑफर केलेली आहे आपल्या सगळ्या व्हॉलंटियरसाठी आणि ऑर्गनायझेशनसाठी की ते ट्रेनिंग सेशन कंडक्ट करू इच्छितात. इट विल बी ओपन फॉर ऑल द ऑर्गनायझर्स अँड फॉर ऑल द रनर्स हुएवर वॉन्ट्स टू कम. रिससिटेशन कसं करायचं, म्हणजे रस्त्यात जर कोणी तुमचा रनर पडला तर त्याला काय काय करता किंवा प्राथमिक उपचार काय करायचं हे ते शिकवायला तुम्हाला तयार आहे. तर मयुरेश आणि ऑर्गनायझर्स, तुम्ही प्लॅन करा. आज ती येऊ शकली नाही, पण तिने माझ्या थ्रू मेसेज पाठवला. तिसरी थिंग, आय डोंट नो टेक्निकॅलिटीज, की प्रत्येकाचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अगोदर अपलोड करायला लागणार. जसं तुम्ही आधार कार्ड मागवता तसं फिटनेस, आणि मेक इट दॅट इट शुड बी ऍटलिस्ट MD मेडिसिन. इट शुड नॉट बी बाय एनी डॉक्टर. त्याच्याने काय होईल, कमीत कमी ते रनर जाऊन त्यांचे चेकअप तरी करतील. आता ते ह्याच्यामध्ये लिगल पार्ट कसा आहे आणि लॉजिस्टिक पार्ट कसा आहे ते तुम्ही बघा, पण दिस विल बी अ व्हेरी गुड थिंग टू रिड्यूस द इन्सिडन्स. आय एम नॉट सेइंग इट विल स्टॉप द इन्सिडन्स कम्प्लीटली. टेक होम मेसेज, start running if you are ready and fit for it. So don't stop it. You can start it. Take all the precautions. Get yourself checked regularly. एकदा केलं म्हणजे झालं असं नाही. 40 वर्षाच्या लोकांनी प्रत्येक वर्षी करायला पाहिजे. 40 वर्षाच्या खालच्या लोकांनी दर 3 वर्षांनी करायला पाहिजे. It's safe to run a marathon if you follow the precautions and safety norms. So it is not unsafe. Don't take home message that it is unsafe to run a marathon. It is very safe. So happy running, enjoy your running, and have safe running. Now I'll ask Dr. Milind. I just set up the basic forum for him. Dr. Milind Karche, cardiologist, ते आपल्याला हार्ट आणि रनिंग या विषयावरती कव्हर करतील.